हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन यूट्यूब व्हिडिओवरती. मी आज आहे कॅम्ब्रिजमध्ये आणि मला आता भूक लागली आहे, म्हणून मी सेन्सबरी सुपर मार्केट आहे इकडे कॅम्ब्रिजमध्ये, ते मी इकडे जाणार आहे पिझ्झा घ्यायला. आता 9:30 वाजले आहे, तर मी नाश्ता करून घेते. त्यानंतर मला माझ्या लँडलॉर्डकडे जायचं आहे. तिकडे माझं काही सामान आहे आणि तिकडे माझी एक ई स्कूटर आहे, ती मला विकायची आहे दुसऱ्यांना. तर मी आज त्यांना सांगितलं की तुम्ही 3:30-4 वाजेपर्यंत या आणि स्कूटी घेऊन जा. तर मी निघाली आता आणि इकडून सेन्सबरी 5 ते 10 मिनिटावरती चालत लांब आहे. तर मी आता सध्या लॉक करेल इकडे. मला किचन दाखवते. ह्याचं किचन आहे, तुम्ही पाहू शकता. तर इकडे 5 ते 10 मिनिटावरती वॉकिंग आहे. मी इकडे जाईल आणि पिझ्झा घेऊन येईल. तर आणि आज मी तुम्हाला दाखवेल कॅम्ब्रिज आहे कसं. कॅम्ब्रिज खूप सुंदर आहे, लंडन आणि मँचेस्टरपेक्षा. एक छोटंसं गाव आहे, म्हणून जास्त लोक पण नाही आहे आणि पोल्युशन पण नाही आणि कचरा पण इकडे काय नाही आहे. मी इकडे जात होती या हॉस्टेलमध्ये, इकडे बुफे लावलेला, तर मी इकडेच खाते. म्हणून मी तुम्हाला तर सेन्सबरी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर हे तुम्हाला दिसून शकतं. तर मी आता निघाली आहे माझ्या लँडलॉर्डकडे. मी जुन्या घरी कुठे राहायची तिकडे माझं सामान घ्यायला. आणि हा एक छोटीशी गल्ली आहे, खूप सुंदर गल्ली आहे. इकडे चारी बाजूला असं झाड आहे आणि एक छोटासा पायवाट आहे इकडे. आणि या रोडमध्ये फक्त सायकल आणि माणसं जाऊ शकतात. इकडे ई स्कूटर आणि स्कूटी इकडे अलाउड नाही आहे. आणि इकडे खूप असं म्हणजे असं छान वाटतं, शांतता आहे इकडे, तुम्ही पाहू न शकतात. हे दिसायला काय असं दिसतं, खूप सुंदर आहे हे. पण हे रात्री दिवसाच एवढं सुंदर आहे, तेवढंच रात्री हे खूप डरावणं आहे. कारण की इकडे लाईट आहे, पण ही सगळी येल्लो लाईट आहे आणि खूप अशी त्वचित ठिकाणी लाईट्स आहे. आता एक इकडे लाईट असेल तर पुढे एकदम तिकडे लांब आहे लाईट, तर मधला हा एरियामध्ये लाईट नसते. आणि या साईडला अशी मोठी नदी आहे, तिकडे तडीपार आहे लोकांसाठी, तिकडे लोक जाऊ नाही शकत. आणि इकडे स्कूल आहे. ही समोर तुम्हाला मला माहिती नाही बिल्डिंग दिसत असेल की नाही, पण नाही, तुम्हाला नाही दिसणार. इकडे बिल्डिंग आहे, समोर स्कूल आहे. इकडे पशुपक्षींचा खूप आवाज येईल तुम्हाला. आणि अगर तुमचं नशीब असेल तर इकडे ना फॉक्स खूप फिरतात आणि तुम्हाला दिसून पण शकतात. मी मागच्या वेळेस पण इकडून जात होती तर मला एक फॉक्स दिसलेला. खूप गोड असतात फॉक्स, एकदम छोटी साईजचे असतात. आपली मांजर केवढी असेल तेवढीच हा फॉक्स असेल. इकडून समोरून लोक येतात ते. ही एकदम छोटीशी पायवाट आहे आणि असं हे झाड आहे, सगळं कवर आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप सुंदर वाटतं. आणि एक छोटीशी नाला टाईप आहे इकडे, पण हा नाला पण तेवढाच स्वच्छ आहे. जसे मी बोलत होते की इकडे स्कूल आहे समोर ऑपोजिटला, तुम्हाला इकडून दिसून शकतं. ते बघा, स्कूल आहे ती समोर आणि इकडे ग्राउंड आहे तो. तसंच आपण पुढे जाऊ. हे बघा, इकडे ही लाईटचा पोल आहे आणि तो एकदम लांब होता, म्हणून मी बोलली रात्री खूप हे डरावणं वाटतं. इकडे असे लोक राहतात. ही आता त्या साईडला सगळी कॉलनी आहे स्कूलच्याच बाजूला.
हा हा एक शॉर्टकट एरिया पडतो, म्हणून आपल्याला असं वाटतं की इकडे काय नाही आहे. पण तुम्ही प्रॉपर मेन रोडनी जाणार तर तुम्हाला दुकानं आणि सगळे शॉप्स दिसतील आणि लोक पण दिसतील. हा अशी एक छोटी पायवाट आहे. ही फक्त इकडे जे लोक राहतात त्यांच्यासाठी छोटी पायवाट आहे की ते हा शॉर्टकट हा यूज करू शकतात. सो म्हणून सायकल येते तर आपल्याला थांबायला लागतं आणि जर ते गेले त्यानंतर आपल्याला जायचं आहे. इकडे कोणीतरी त्यांची सायकल पार्क केली आहे इकडे. तर तुम्ही पाहू शकता इकडे समोर एक बोर्ड आहे आणि या एरियाला चेरी हिंटन बोलतात. या जे आपण ही छोटी पायवाट जातो इकडे कुठले पक्षी राहतात, कुठले तुम्हाला ही पक्षी दिसू शकते किंवा ही तर चिमणीच आहे आपली. आणि त्यानंतर हे माहिती नाही काय आहे, तुम्हाला हे पण दिसू शकतं. आणि असा हा मॅप जातो. इकडे हे फिशिंग लेक आहे, प्रायव्हेट असेल. मी तुम्हाला बोलत होती बघा, या साईडला एक लेक आहे, त्या साईडला ती लेक आहे. आणि ही पण एक पक्षी आहे. इकडे सगळे असे घरं आहे आणि हा छोटासा लेक आहे इकडे. तिकडे स्वान्स आणि बदक आहे, ते तुम्ही बघू शकता. ते आपल्या सगळ्यांना अलाउड आहे. पाण्याची मेजरमेंट काउंट करायला पण इकडे एक बोर्ड लावला आहे इकडे समोर. हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण समजू शकतो की या पाण्याची हाईट किती आहे, किती हे डीप आहे. असं तुम्ही बघू शकता की एक फुटापेक्षा पण हे खाली आहे. आणि जेव्हा पाऊस पडायचा डेली तेव्हा मी पण पाहायची की हे 5 इंच 4 इंचापर्यंत जायचं. हे पाणी कधी इकडे येत नाही, हे इकडेच असतं आणि हे पुढे जाऊन एकदम बंद होऊन जातं. हा नाला माहीत नाही मला कुठे राहतो, पण पुढे हा बंद होतो. हा मला वाटतं हा लेकचंच पाणी इकडे फिरतं. पुढून काही लोक येत आहे हायकिंग करायला, ते तुम्ही बघू शकता. इकडे लोक खूप चालतात, त्यांना खूप हाऊस आहे इकडे चालायची आणि पळायची. ते लोक खूप फिट असतात इकडे. काही कामं नसतं त्यांना, ते लोकांचं 9 to 5 कंपल्सरी हा जॉब असतो. तुम्ही 5 चे 5:10 पण करू नाही शकत. तुम्हाला 5 वाजता तुम्हाला लॉग ऑफ करून तुम्हाला निघायचं आहे. तर त्यानंतर काही कामं नसतात. आणि तर हे लोक त्यामुळे फिटनेस ह्याच्यावरती खूप हे लोक फोकस आहे. आता एक समोरून बाई येते, ती सायकल चालवते, हे बघा. इकडे ॲक्च्युली कार खूप कमी यूज आहे, पण सायकल खूप लोक यूज करतात. छोटे छोटे पोरं पण सायकल चालवतात स्कूलला जायला. आपल्याकडे स्कूल बस आहे, पण इकडे सायकल ही प्रेफर करतात. इकडे ही खूप सुंदर खेती आहे. समोर कोणतरी राहते इकडे, ही घरचीच खेती आहे. हे बघ, ही तुम्ही पाहू शकता. आणि इकडे तो पायवाट संपला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की आता हा मोठा रस्ता आला इकडे आणि तो नाला आहे इकडे लोक खेळतात. तुम्ही बघू शकता तिकडे. हे स्वच्छ पाणी आहे, इकडे कोणीही घेऊ शकतं. इकडे कुत्रे आणि छोटे पोरं खूप खेळतात. आणि तसंच आपण पुढे मी दाखवते तुम्हाला ते स्वान आणि बदकाचं ते तालाब खूप खूप गोड आहेत. आपण त्यांना जेवण टाकतो. मी पण पहिले इकडे राहायची, मी त्यांना जेवण टाकायची. ते लोक येतात आपल्याकडे. आणि ते गार्डन खूप मोठं आहे, ॲक्च्युली खूपच मोठं आहे. ते खूप प्रचंड जागेवरती हे पसरलं आहे. झाडं पण खूप तिकडे लावली आहे आणि खूप जुने झाडं आहे. छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे आणि छोटेसे 2 स्विमिंग पूल आहे, ते पण लहान पोरांसाठीच आहे खेळायला. आणि एक साईड माणसांसाठी आहे चालायला आणि एक साईड कुत्र्यांसाठी आहे, ते खेळतात. इकडे तुम्ही इकडून गेलात तर इकडून गार्डनची सुरुवात होते. आणि हे ते नाला मी बोलत होते स्वच्छ पाण्याचं, तुम्ही पाहू शकतात. हे खालपर्यंत तुम्हाला हे दिसेल. आणि आपण जातोय आता गार्डनच्या इकडे. या गार्डनमध्ये 2 टेनिस कोर्ट पण आहे, हे बघा. हे ते गार्डन आहे. इकडे पण तो नाला आहे, तुम्ही बघू नाही शकता. तुम्ही इकडून उतरू शकता, हे बघा. एकदम स्वच्छ पाणी आहे. इकडे समोर ब्रिज दिलं आहे, हे झाड आहे इकडे, तुम्ही चढू शकता ह्याच्यावरती. हे असं इकडून पाणी येते, मला वाटतं ते लेक आहे तिकडूनच पाणी आहे, म्हणून ते पाणी एकदम स्वच्छ आहे. आणि इकडे लोक कचरा पण नाही टाकत.
तर आपण गार्डनमध्ये एंट्री केली आहे आणि हे खूप प्रचंड गार्डन आहे, खूप प्रचंड मोठं. इकडे नेहमी इकडे लोक, लहान पोरं आणि कुत्रे नेहमी खेळत असतात. तुम्हाला हे दिसतच असेल. एक मिनिट, हे बघ पहा. आणि मागेच इकडे स्कूल आहे, लहान पोरांचीच आहे, म्हणजे सिनियर टू 5th स्टँडर्डपर्यंतच आहे इकडे स्कूल. हे पहा. इकडून तुम्ही जात असेल तर ही एक म्हातारी बाई आहे इकडे. या वयात पण इकडे जॉगिंग करते. आणि तिकडे एक फॅमिली आहे, ते खेळतात. ते पतंग त्यांनी आणली आहे मुलांनी. एक खूप मोठं गार्डन आहे तिकडे. तिकडे पण तुम्हाला दिसत असेल लोक पिकनिकसाठी आले आहेत. असं आहे हे. आणि इकडे सकाळी मार्शल आर्टची ट्रेनिंग होते आणि हे म्हातारे लोकच असतात जे शिकतात इकडे. आणि ही समोर स्कूल. हे खूप पसरलेलं गार्डन आहे. तर मी आता तुम्हाला गार्डनचा हा परिसर दाखवेल. इकडे हा लेक आहे आणि इकडे जागोजागी बसायला जागा देतात आहे, तुम्ही इकडे पाहू शकता. तसंच हे लेक खूप सुंदर आहे. आणि आता तर अजून ते 3-4 स्वान, मला मोठमोठे स्वान दिसत नाही आहे, छोटे छोटे बदकच दिसतात ते. आणि हे असं आहे. हे खूप मोठमोठी झाडं आहे, खूप वर्ष जुनी झाडं आहे इकडे. तिकडे घरं आहे, लोक राहतात तिकडे. हे तुम्ही पाहू शकतात. खूप सुंदर वाटतं. मी इकडे नेहमी यायची सुट्टीसाठी, म्हणजे टाईम स्पेंड करायला इकडे नेहमी यायची. मला इकडे खूप आवडतं पक्ष्यांना ते जेवण द्यायला. तुम्ही पाहू न शकतात. हे बघा, एवढं सुंदर आहे हे झाड. खूप मोठं आहे, खूप उंच आहे. हे बघा, तुम्ही हेही पाहू शकतात. आणि इकडे एक झाड आहे, ते कट केलेलं आणि त्याला चांगलासा शेप दिला आहे. तिकडे टेबल टेनिस खेळतात ते त्या साईडला. इकडे त्या लोकांनी नेट बांधला असेल स्वतः. इकडे फॅमिली आहे, चालतात. सॅटर्डे संडे इकडे नेहमी लोक येतात फॅमिलीसोबत पिकनिक स्पेंड करायला. हे तुम्ही हे झाड पाहू शकता. हे मला माहिती नाही हे सफेद कलरचे कुठले फूल आहे, पण हे खूप सुंदर दिसते. आणि असे हे वरपर्यंत लागले. हे बघा, इकडे सुद्धा आहे. सगळे झाडच अख्खं भरलं ह्याच्यानी. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात, हे असं फूल दिसतंय, ते सफेद आणि पिवळं आहे. इकडे सुद्धा आहे. आणि ही समोर कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे.
हे बघा लोक सायकल चालवतात इकडे. आणि इकडे समोर स्कूल ही आहे. आणि हे असं गार्डन आहे. आणि इकडे सॅटर्डे संडे नेहमी एक आईस्क्रीम ट्रक असते. एक समोरच असते आईस्क्रीम ट्रक. ती फक्त 3-4 तासासाठीच असते इकडे. आणि ही स्कूल ती लहान पोरांची स्कूल आहे. ही स्कूल आहे ती अपंग लोकांसाठी आहे. लहान पोरांची अपंग स्कूल आहे ही. आणि असं जे हे एरिया आहे इकडे असे लोक बसले. आणि समोर तुम्ही बघू ना शकतात आईस्क्रीम ट्रक आहे तिकडे. तिकडे लोकांनी नेट बांधलाय तिकडे. टेंट असतो तो टेंट बांधलाय तिकडे. फॅमिलीसोबत येतात, इकडेच स्वयंपाक करतात, सगळं क्लीन करतात, त्यानंतर निघतात. म्हणून ती एक चांगली गोष्ट वाटते. म्हणजे आपण येतो, आपण आपलं क्लीन करून निघून जातो, तर दुसऱ्या लोकांना पण त्रास नसतो तो. आणि अशी ही आहे आईस्क्रीम ट्रक इकडे. आणि हे खूप मोठं झाड आहे इकडे सुद्धा. आणि मी ते तुम्हाला झाड बोलत होती, इकडे ते झाड तुटलेलं तर त्याला नीट शेप दिला आहे. तिकडे समोर आहे. तुम्हाला दिसतच असेल हे हसते झाड आहे हे. आणि तिकडे लोकांनी टेंट बांधला दिसू शकतं. आहे माझ्या जुन्या घरी. आणि ही माझी जुन्या घरची लोकॅलिटी आहे. हे असे दिसते. हे असं आहे काही माझं जुनं घर दिसतं. कम्फ्री कोर्ट. मी या एरियामध्ये राहायची. म्हणजे हे असं ना पुढे हे चेरी हिल्टन आहे. आणि ह्याच्यात असे छोटे छोटे 10-10, 15-15 घरं आहे. आणि त्यांचे सगळे असे नावं दिले. इकडे कम्फ्री कोर्ट आहे, तर तिकडे हार्बल कोर्ट आहे, त्या पुढे टीझल वे आहे. हे तुम्ही बघू शकता. हे असं काही आहे. आणि इकडून आपण गेलो तर हे जुनं घर येतं. आपण असं गेलो तर हे तिकडे लिहिलं असेल कम्फ्री कोर्ट, तुम्ही पाहू शकता. आणि तिकडे असे 2 छोटे पोरं खेळतात ते. आणि त्या साईडला सगळे इंडियनच राहतात. तिकडे इंडियन कॉलनी आहे. आणि इकडे माझी नेबर राहायची पॅनी, ती घर सोडून गेली, म्हणजे ती मुलीकडे गेली आहे. आणि हे असं आहे. तिकडे मला खूप छान वाटतं. मी इकडे आली 1-1.5 महिन्याच्या नंतर.
आणि था समोर जो बंगला दिसतोय तिकडे मी राहायची. हाय. आणि हे इकडे मी राहायची. हे जे रूम आहे हे माझं रूम होतं. खूप छोटं रूम आहे. आणि असे फुलं. इकडे पण एक मुलगी राहते बाहेर. ही माझी लँडलॉर्डची कार आहे. ती बोलली डोर ओपनच ठेवला आहे तर आपण जाऊया, बघूया दरवाजा उघडा आहे की नाही. हा, डोर ओपनच आहे. आणि हे असं आहे. आणि स्विमिंगचं बॉक्स. या बॉक्सच्या आत माझी ई स्कूटर होती आणि आता ही माझी ई स्कूटर आहे जी मी सेल केली.